नमस्कार विद्यार्थी मित्र, स्पॉटलाइट अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर मी आविष्कार डेरे तुमचं स्वागत करतो. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर तुम्ही बघितलं असाल की खूप इम्पॉर्टंट असतं डायरेक्शन म्हणून. मला कोण्या मार्गानं ऑप्शनल सब्जेक्टचा अभ्यास करायचा असतो, कारण की हा स्कोरिंग सब्जेक्ट आहे. कोणताही ऑप्शनल सब्जेक्ट हा त्या विद्यार्थ्याच्या यशामध्ये डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. सोशियोलॉजी ऑप्शनल हा नुकताच एमपीएससी मध्ये पहिल्यांदा पार पडलेला आहे आणि विद्यार्थ्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे. स्ट्रेट फॉरवर्ड सर्वच क्वेश्चन आहे. तेच आपण आज इथं डिस्कस करणार आहोत की कशा पद्धतीचे क्वेश्चन पॅटर्न नेमका होता आणि कशा पद्धतीनं क्वेश्चन विचारले गेले होते. तत्पूर्वी हा जो व्हिडिओ आहे हा ॲब्स्ट्रॅक्ट अनालिसिसवर बेस असणार आहे. अटेन्शन स्पॅन मुलांचं फार कमी झाल्यामुळं आता काय होतंय, डिमांड ऑफ क्वेश्चन आन्सर करण्यासाठी 1.5 आणि 2 तासाचा व्हिडिओ कोणी आजकाल बघत नाही. अंडरस्टँडिंग आणि डिमांड जे आहे ते समजण्यासाठी, सोशियोलॉजीच्या वेगवेगळ्या लिंक्स आणि डायमेन्शन ओपन होण्यासाठी आणि एक्सपेक्टेड आन्सर काय असायला पाहिजे या सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी मी तुमच्यासाठी घेऊन येतो एक 5 मिनिटाची एक सिरीज. या सिरीजमध्ये काय असणार आहे, एक 5 मिनिटाचा व्हिडिओ राहणार आहे. प्रत्येक क्वेश्चन हा इन डिटेल आपण काय करणार आहोत, एक त्यानंतर दुसरा त्यानंतर तिसरा असं डिस्कस करत जाणार आहोत. सो दॅट की रोज तो क्वेश्चन तुमच्या काही नजरेखालून वेगवेगळे क्वेश्चन जातील आणि रोज जो आहे डायमेन्शन जे आहेत तुमचे जे थॉट प्रोसेस आहे ती प्रोव्होक होईल, ती तुम्हाला काय लागेल, सवय लागेल. तर ती सिरीज जी आहे आन्सर रायटिंग प्रॅक्टिस म्हणून तुम्ही काय करू शकता, बघू शकता. आणि इट्स व्हेरी इम्पॉर्टंट म्हणून म्हणतोय की 5 मिनिटं आहे रोजचे द्यावे लागणार आहे. आणि या व्हिडिओमध्ये आपण बघूया की क्वेश्चन पेपरचा एकूण ट्रेंड कसा आला होता. ठीक आहे. तर बघा, सोशियोलॉजीचा हा पेपर होता. या पेपरमध्ये काही क्वेश्चन्स जे आहेत ते लक्षातच येईल, 90 to 95% जो आहे डायरेक्ट क्वेश्चन होता. थोडाफार अभ्यास जर केलेला असेल तर डायरेक्टली या क्वेश्चनचे आन्सर जे आहे तुम्हाला देता येऊ शकतं. ठीक आहे. येस, विजिबल असेलच. ठीक आहे. ओके. तर बघा, पहिला प्रश्न जो आहे हा विचारलेला इनलाइटनमेंट. हा डायरेक्ट क्वेश्चन आहे जो चॅप्टर 1 आहे. चॅप्टर 1 किंवा टॉपिक जो 1 म्हणतो सिलेबस मध्ये दिलेला, इथं सोशियोलॉजीचा इमर्जन्स कसा झाला या रिलेटेड काही गोष्टी दिलेल्या आहेत. काय अशी कंडिशन युरोपमध्ये घडली की जेणेकरून त्याच ठिकाणी इनलाइटनमेंट जो झाला आणि त्याचा इम्पॅक्ट सोसायटीवर पडला आणि अशी गरज भासायला लागली की असा कोणता तरी डिसिप्लिन, असा कोणता तरी सब्जेक्ट असावा की ज्याचा इमर्जन्समुळे समाजाचा सायंटिफिक अभ्यास होऊ शकेल. ठीक आहे. तर डायरेक्ट क्वेश्चन फ्रॉम टॉपिक 1. नंतर लगेच पॉझिटिव्हिझमवर क्वेश्चन आलेला आहे, डिस्कस इट्स क्रिटिक. दुसरा टॉपिक हा, यामध्ये पॉझिटिव्हिझम म्हणजे नेमकं काय, प्रत्यक्षवाद ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो, नेमकं म्हणजे काय हे ज्याला माहिती असेल आणि त्याच सोबत त्याच्या नॉन पॉझिटिव्हिस्टिक अप्रोच जो आहे, वेबरियन पर्स्पेक्टिव्ह आणि तिथून इंटरप्रिटिव्हिस्ट जो असतो तो अप्रोच इथं घेऊन जर आपण चाललं तर आपल्याला हा क्वेश्चन डायरेक्टली इझिली डील करता येऊ शकतं. आणि हे सांगायला मला आनंद होतो की हे मॅक्झिमम जे क्वेश्चन्स आहेत डायरेक्टली मी नोट जे प्रोव्हाइड करतो त्यातून आलेले आहेत. ठीक आहे. तर त्यानंतर तिसरा क्वेश्चन बघा. तिसरा क्वेश्चन म्हणतोय डिफरन्स बिटवीन क्वांटिटेटिव्ह आणि क्वालिटेटिव्ह मेथड, म्हणजे परिणामात्मक आणि गुणात्मक ज्या संशोधन पद्धती आहेत, इथे क्वांटिटीवर भर दिला जाणार आणि इथं क्वालिटीवर भर देणार. ही पॉझिटिव्हिस्टिक मेथड बऱ्याच वेळा यूज होते आणि इथं नॉन पॉझिटिव्हिस्टिक म्हणजे इथं नॉर्म्स, व्हॅल्यूज आणि फिलिंग हे ज्यालाही माहिती आहे, बेसिक सुरुवात ज्यानं चालू केलेली असेल अभ्यासाची, परिणामात्मक आणि गुणात्मक या गोष्टींच्या संशोधन पद्धतीमध्ये नेमकं काय डिफरन्स आहे आणि या डिफरन्समुळे किंवा जो सायंटिफिक स्टडी आपण सोशियोलॉजीचा करतो तर या 2 मेथड कशा वेगळ्या आहेत, त्यांचे काय कॅरेक्टरिस्टिक्स आहे हे जर आपल्याला माहिती असेल तर हा क्वेश्चन डायरेक्टली आपल्याला डील करता येऊ शकतो. मग त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे, कार्ल मार्क्सची हिस्टोरिकल मटेरियलिझमची थेअरी याबद्दल विचारलेला आहे. बघा, 10 मार्कासाठी हा क्वेश्चन आलेला आहे. सिंपल अंडरस्टँडिंग काय आहे मी तुम्हाला सांगितलंय, इन डेप्थ मध्ये जायचं आपल्याला. 5 मिनिट सिरीज जेव्हा स्टार्ट होईल आणि जेव्हा तुम्हाला मी इथे मेहनत घेतोय तुमच्यासाठी हे फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे. व्हिडिओ युट्यूबवर नेहमी पडणार आहे. तुम्हाला वाटत असेल ज्यांचाही सोशियोलॉजी ऑप्शनल घ्यायचा विचार आहे, कारण तुम्हाला सर्व सूत आहे, सोशियोलॉजी ऑप्शनल इम्पॉर्टंट बाकी जीएस पेपरच्या स्टडीसाठी पण असतो आणि
त्या अप्रोचमध्ये ते फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला आन्सर रायटिंग प्रॅक्टिस, कारण की तुम्हाला मार्क्स स्कोअर करायचे आन्सर रायटिंग प्रॅक्टिस शिवाय काहीही होऊ शकत नाही. तर तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये मी काही इन्स्ट्रक्शन देणार आहे आणि तुम्ही तिथं माझ्यासोबत 5 मिनिटांमध्ये रोज 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 5 थेंबे थेंबे तळे साचे असतं ना, त्याप्रमाणे 5 मिनिटाची तुमची प्रॅक्टिस तुम्हाला आन्सर रायटिंगच्या शेवटच्या टोकापर्यंत आणि एमपीएससीच्या मेन्स मध्ये सक्सेस देऊ शकते. ठीक आहे. तर त्यानंतरचा क्वेश्चन विचारलेला होता कार्ल मार्क्सची थेअरी हिस्टॉरिकल मटेरियलिझम आहे भौतिकवाद, ऐतिहासिक भौतिकवाद. ऐतिहासिक दृष्ट्या भौतिकवाद ही गोष्ट माणसाचा कॉन्शियसनेस जी असते तो शेप करतो असं त्याचं म्हणणं आहे. म्हणजे नेमकं काय, तर हिस्टोरिकली जर पाहिलं तर म्हणतो की इकॉनॉमी हा बेस म्हणून ऍक्ट होतं आणि समाजाचं जे सुपरस्ट्रक्चर आहे, वेगवेगळे इन्स्टिट्यूशन आहे, हे त्यावर डिपेंड असतं आणि इकॉनॉमी ऍज अ इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हाइड करतं. ते काय आहे, ऐतिहासिक भौतिकवादाचे कोणकोणते टप्पे असतं, मोड ऑफ प्रोडक्शन म्हणजे काय आहे, फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन काय असतं, रिलेशनशिप ऑफ प्रोडक्शन काय आहे, त्यांच्यामधले रिलेशन्स कसे इस्टॅब्लिश होतात, या सर्वाबद्दल आपण जेव्हा कार्ल मार्क्स अभ्यासतो तर पहिल्याच टॉपिक मध्ये ते दिलेलं आहे. त्यानंतर क्वेश्चन 1E मध्ये विचारलेला आहे ब्रिंग आउट चेंजिंग डायमेन्शन्स ऑफ अ सोशल स्ट्रॅटिफिकेशन इन इंडिया. स्ट्रॅटिफिकेशन या चॅप्टर मधून आलेला, म्हणजे बघा सलग 5 चॅप्टर आहेत, प्रत्येक चॅप्टर वरून एक एक डायरेक्ट क्वेश्चन विचारलेला. मग आता इथं काय विचारलेलं, थोडंसं आपण अनालिसिस जावं. काय सोशल स्ट्रॅटिफिकेशन, पण कुठलं, इंडिया मधलं. आपण डिमांड कधी बघणार आहोत, 5 मिनिट सिरीज मध्ये बघणार आहोत. पण इथं लक्षात घ्या, ज्याही व्यक्तीला माहिती आहे की सोशल स्ट्रॅटिफिकेशन इंडियाचं कशा पद्धतीनं होतं आधीच्या कालखंडामध्ये, तर कास्ट बेस जे आहे रिजिड स्ट्रक्चर होतं आणि पॉवर जी आहे त्याच प्रमाणात काय करायला जायची, शेअर केल्या जायची. मग डायमेन्शन चेंज झालं असं कधी म्हणू शकतो, तर आता जेव्हा पोस्ट इंडिपेंडन्स पिरियड जिथं सिक्युलरायझेशनची प्रोसेस घडलेली असेल आणि त्या सिक्युलरायझेशन जिथं आहे धर्मनिरपेक्षीकरणाची जी पद्धत आहे त्यातून काय झालेलं आहे, हळूहळू रिलिजन कास्ट यातून काय झालेलं आहे, जे सिक्युलर इन्स्टिट्यूशन आहे, धर्मनिरपेक्ष अशा संस्था आहेत, त्यांनी काय केलेलं आहे, आपला वाट जी आहे मार्गक्रम केलेली आहे आणि यातून काय झालेलं आहे, प्रत्येकाला मोबिलिटी जी आहे पॉसिबल झालेली आहे. मग यामध्ये बरेच सोशिओलॉजी, एम एन श्रीनिवास, संस्कृतायझेशन वगैरे सारख्या ज्या प्रोसेस आहे जिथं मोबिलिटी आपल्याला दाखवू शकतो. त्यानंतर अँद्रे बेतेचा क्लास, कास्ट आणि पॉवर रिलेटेड जो एकूण स्ट्रक्चर आहे ते पण इथं इम्पॉर्टंट राहणार आहे. त्यानंतर जे कास्टचं डायमेन्शन जे नवीन चेंज होत आहे ते पण आपल्याला इथं दाखवून द्यायचं की रिझर्वेशन पॉलिसीमुळे या स्ट्रॅटिफिकेशनवर कसा इम्पॅक्ट होऊ शकतो. सरळ आणि मुद्देसूद उत्तर याचे आपण लिहू शकतो जर तुमचा थोडाफार जरी अभ्यास याबाबत असेल तर. त्यानंतर बघा कोणकोणते क्वेश्चन विचारलेले आहेत. आतापर्यंतही जर असेल यामध्ये असा कोणताच क्वेश्चन नाही आहे ज्यानं बेसिक अभ्यास सोशिओलॉजीचा केलेला आहे, ज्याला बेसिक अंडरस्टँडिंग आहे, तो त्याचं उत्तर लिहू शकणार. माझ्याकडे मेंटरसाठी आलेले जे मुलं आहेत त्यांनी बेसिकली मी जे टॉपिक सांगितले होते की यस दिस इज फर्स्ट टाइम आणि यामुळं अशा अशा गोष्टी तुम्ही करून जा, तर लिटरली 3 ते 4 दिवसामध्ये त्या टॉपिकवर त्यांनी रिव्हिजन केल्यामुळे त्यांना बराच फायदा झालेला आहे आणि मॅक्झिमम क्वेश्चन जे आहे ते इथं अटेम्प्ट करून आलेले आहे. मग त्यानंतर दुसरा क्वेश्चन आहे बघा, क्वेश्चन 2A, B आणि C मध्ये काय काय विचारलेलं आहे. स्कोप ऑफ सोशिओलॉजी ऍज अ सब्जेक्ट आणि इट्स कंपॅरिझन विथ अदर सोशल सायन्स. खूप घिसापिटा युपीएससी मधला क्वेश्चन आहे की सोशिओलॉजी ऍज अ सायन्स म्हणून आपण चेक म्हणतो, परंतु सोशिओलॉजी ऍज अ सायन्स अनुभव करत असताना वेगवेगळे जे सोशल सायन्सचे सब्जेक्ट आहेत त्यांच्यासोबत आपल्याला काय करायचं आहे, कंपॅरिझन करायचं आहे. मग ते अँथ्रोपॉलॉजी असेल, हिस्ट्री असेल आणि सायकोलॉजी असेल, असे विविध जे सब्जेक्ट आहेत, विविध जे डिसिप्लिन आहेत, तर सोशिओलॉजी सायन्स सोशिओलॉजीचा स्कोप डिस्कस करायचा आहे आपल्याला आणि तो स्कोप डिस्कस करून आपल्याला दाखवून द्यायचा आहे इतर कंपॅरिझन करून इतर सब्जेक्ट सोबत की जिथं ओव्हरलॅप कुठं काही होतंय का आणि काही जे डिफरन्सेस आहेत ते. डायरेक्ट क्वेश्चन आहे, डायरेक्टली आपल्याला याचं उत्तर इव्हन एनसीईआरटीच्या बुक मध्ये सुद्धा हे बेसिक कंपॅरिझन आपल्याला मिळतं, त्यामुळं हे एकदम इझी क्वेश्चन आहे. त्यानंतर विचारलेला एक्सप्लेन द मार्क्सिस्ट अँड वेबेरियन थेअरी ऑफ सोशल स्ट्रॅटिफिकेशन. पुन्हा सिलेबस मध्ये जे पॉइंट्स दिलेले आहेत, तर मला तर असं वाटतं एक्झामिनरनं सरळ बोर्ड ठेवला आणि डायरेक्ट क्वेश्चन 1 लाइनर फॉर्म केलेला आहे. तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो की थोडं जर प्रॉपर गायडन्स असेल, आन्सर रायटिंग जर प्रॉपर असेल
तर तुम्ही काय करू शकता, यामध्ये आता जे नवीन बॅच आहे ही प्रिलिम झाल्यानंतर जे मेन्ससाठी प्रिपेअर करणार आहे त्यांच्यासाठी खूप इथं हेल्पफुल होणार आहे. मार्क्सिस्ट आणि वेबेरियन थिअरी ऑफ सोशल स्ट्रॅटिफिकेशन डायरेक्टली क्वेश्चन आलेला आहे. वेबेरियन थिअरी जी आहे, ट्रिनिटेरियन मॉडेल ज्याला आपण म्हणतो, ते इथं सांगायचं आहे. आणि मार्क्सिस्टची जी थिअरी आहे स्ट्रॅटिफिकेशन, हॅव नॉट क्लास, आणि त्यानंतर एक्सप्लॉयटेशन, क्लास इन इट सेल्फ, क्लास फॉर इट सेल्फ, स्वतःसाठीच असलेला वर्ग इत्यादी ज्या गोष्टी आहेत त्या आपण जसा क्लासमध्ये स्टडी करतो तर त्यावरून लगेच या प्रश्नाचं उत्तर विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड तुम्ही डायरेक्ट पेन उचलून याचं उत्तर लिहू शकता. त्यानंतर तिसरा प्रश्न विचारलेला आहे तो आहे रिलेटेड विथ रॉबर्ट के मर्टनचा आणि रेफरन्स ग्रुपची थिअरी. आता रेफरन्स ग्रुप म्हणजे काय हे यासाठी माहिती पाहिजे. रेफरन्स ग्रुप म्हणजे संदर्भ गट ज्याला म्हणतो त्याला, म्हणजे आपण काय करतो, कंपॅरिझन साठी एक गट जे आहे ते समोर ठेवला जातो. मग मेंबरशिप ग्रुप, नॉन मेंबरशिप रेफरन्स ग्रुप असे बरेच त्याचे सबटाईप्स वगैरे पडतात आणि त्यातूनच एकूणच हा रेफरन्स ग्रुप म्हणजेच संदर्भ गट काय असणार आणि याचे काय कॅरेक्टरिस्टिक आहे हे लगेच माहिती झालं की आर के मर्टन आणि याचा काय फायदा होऊ शकतो आणि काही निगेटिव्ह कॉन्सिक्वेन्सेस पण याचे असू शकतात का, हे रेफरन्स बुक डिस्फंक्शनल असू शकतात का, कारण कोण दिलेलं आहे. इव्हन आर के मर्टन काय आहे, स्ट्रक्चरल फंक्शनलिस्ट असले तरीही अल्टिमेटली आपल्याला यातून लक्षात येईल की रेफरन्स ग्रुप नेमका त्यांनी कसा बघितलेला आहे, कशा पद्धतीने बघितलेला, डिस्फंक्शनल आहे की नाही हे सुद्धा आपण तिथं पॉइंट मेन्शन करू शकतो. सो यस, जर तुम्ही आर के मर्टन प्रॉपरली वाचलं असेल, त्यांचे थेरी थोडं जरी बघून गेले असेल तरी हा क्वेश्चन इझिली डुएबल आहे. त्यानंतर क्वेश्चन 3 मध्ये बघा कोणकोणते प्रश्न विचारलेला आहे. इथे व्हेरिएबल डिस्कस इट्स टाईप. मी तुम्हाला पुन्हा हे सांगतोय, 5 मिनिट सिरीज मध्ये आपण एक क्वेश्चन पद्धतशीर रोज आपल्या डिस्कशन मध्ये राहणार आहे. सुरुवातीला तुम्हाला लिंक्स कशा इस्टॅब्लिश करायच्या, डोक्यामध्ये काय विचार आणायला पाहिजे किंवा काय विचार असायला पाहिजे, प्रश्नाची फोड नेमकी तुम्ही कशी करायला पाहिजे, प्रत्येक की पॉइंटवर इंट्रोडक्शन कुठं असायला पाहिजे, काय असायला पाहिजे, आणि त्यानंतर एक असं उत्तर की जिथं एक्सपेक्टेड आन्सर की जेणेकरून तुम्हाला चांगले मार्क्स मिळू शकते. क्वेश्चन 3 मध्ये काय आहे बघा, तर इम्पॉर्टंट फॅक्टर इथं असं आहे, यस, चल, व्हेरिएबल आणि डिस्कस इट्स टाईप. व्हेरिएबलचे आणि त्याचे टाइप्स तोच पुन्हा टॉपिक 3 मधून आलेला रिसर्च मेथोडॉलॉजीज वगैरेचे टॉपिक मध्ये आलेला आहे. चल म्हणजे काय, व्हेरिएबल्स जो आहे मी तुम्हाला नेहमी सांगत असतो, हायपोथिसिस जनरेशन मध्ये काय होत असते, नेहमी जे आपले व्हेरिएबल्स आहेत या व्हेरिएबल्स मध्ये काहीतरी हायपोथेटिकल लिंक इस्टॅब्लिश करत असतो हायपोथिसिस जनरेशन साठी. आणि तर हे जे व्हेरिएबल्स आहेत तर पॉसिबल होते समाजशास्त्राचा अभ्यास सायंटिफिक वेनं करण्यासाठी या व्हेरिएबलचा खूप इम्पॉर्टंट रोल आहे. आणि मग त्यामध्ये वेगवेगळे टाइप्स व्हेरिएबलचे खूपच मी त्याला म्हणतो रिपिटेटिव्ह क्वेश्चन असतं. व्हेरिएबलचे टाइप नेहमी विचारण्यात येत असतात, त्या रिलेटेड हा क्वेश्चन आलेला आहे. व्हेरिएबल चल जे आहे ना इस्टॅब्लिश करत असतात रिलेशन. फॉर एक्झाम्पल चल म्हणजे कोणते, 2 व्हेरिएबल्स असतात. आता इथं मी एक्सप्लेन करत नाहीये की जसं की एज्युकेशन आणि पॉवर्टी, जर एज्युकेशन लेवल कमी असेल, पॉवर्टी जर असेल तर एज्युकेशन लेवल कमी असू शकते. असं जर मला एक स्टेटमेंट बनवलं तर ते हायपोथेटिकल आहे, कारण त्याची टेस्टिंग अजून झालेली नसते. आणि हे 2 व्हेरिएबल्स आहे, एज्युकेशन लेवल आणि पॉवर्टी. मग त्यामध्ये जे रिलेशनशिप इस्टॅब्लिश होऊ शकते किंवा त्याचे टाइप्स, या सर्व गोष्टी इथं आपण बघतो. डिस्कस द टॅलकॉट. आता बघा पुढचा क्वेश्चन आहे की टॅलकॉट पार्सन. येस, त्यानंतरचा प्रश्न आहे टॅलकॉट पार्सनची सोशल सिस्टीमची थिअरी. डायरेक्ट माहिती आहे सोशल ऍक्शन ची थिअरी आणि सोशल सिस्टीमची थिअरी काय सांगून जाते. आणि सोबतच या थिअरी सोबतच मी नेहमी सांगत आलेलो आहोत की ही थिअरी इन्फ्लुएन्स करते सोशल ऍक्शन परफॉर्म करण्यासाठी, क्युरेटेड असते ते दाखवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे की तुमची जी ऍक्शन आहे ही जरी तुम्हाला व्हॉलंटरिस्टिक वाटली, जरी ऐच्छिक वाटत असेल तरीही ती नॉर्म्स आणि व्हॅल्यूजनं गाईड झालेली असते. आणि त्यातून निर्माण झालेलं AGIL मॉडेल काय आहे हे ज्याला माहिती आहे तो या प्रश्नाचं उत्तर डायरेक्ट लिहू शकतो. मग क्वेश्चन 3C मध्ये काय म्हटलेलं आहे, नॉन पॉझिटिव्हिस्टिक मेथोडॉलॉजी. बघा आधी तिथं क्रिटिक्स विचारलं होतं पॉझिटिव्हिझमचे. आता पॉझिटिव्हिझमचे जे क्रिटिक्स आहेत तर नॉन पॉझिटिव्हिस्टिक जे मेथोडॉलॉजीज आहे त्यांनीच काय केलेलं आहे, पॉझिटिव्हिझमला क्रिटिसाइज केलेलं आहे. ते आपण तिथं डायरेक्टली पुट करू शकतो. तर हे गैर प्रत्यक्षवादी ज्या पद्धती आहेत या पद्धतीचं काही विशेष रूप असतं, जसं की इंटरप्रिटिव्हिस्ट जे असतात, वेबरियन पर्स्पेक्टिव्ह, तो सर्वात महत्वाचा आहे.
सिम्बॉलिक इंटरॅक्शनिझम असेल, फिनॉमिनॉलॉजी असेल, इथेनोमेथोडॉलॉजी असेल, हे सर्व आहे पेपर 2 मध्ये डायरेक्टली मेन्शन केलेले टॉपिक्स आहेत. तुम्ही जर ते डायरेक्ट वाचले, या अनालिसिस वरून तुम्हाला कळतं की कोणते टॉपिक महत्वाचे आहे आणि कशावर आपल्याला एकूण फोकस करायचं आहे. त्यानंतर क्वेश्चन 4. येस, बघा क्वेश्चन 4 मध्ये नेमकं काय विचारलेलं आहे. क्वेश्चन 4 मध्ये नेमकं बघा नेमकी काय टॉपिकची विचारणा झालेली आहे. सायन्स अँड डिस्कस द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ सायंटिफिक मेथड आणि इट्स क्रिटिक्स आहे. सायन्स काय आहे, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सायंटिफिक मेथड्स आणि त्याचे क्रिटिक्स विचारलेले. पुन्हा सायन्स म्हणजे नेमकं काय, त्याच्यात ते ऑब्जेक्टिव्हिटी असते, व्हॅल्यू न्यूट्रलिटी असते. तुम्ही काय करता, एक्सपेरिमेंट थ्रू काय करू शकता, जे काय ऑब्झर्व करू शकता, हे आपण आपल्या क्लासमध्ये डायरेक्टली बघत असतो. त्याचे कॅरेक्टरिस्टिक काय आहे, हे कॅरेक्टरिस्टिक पण आपल्याला माहिती असायला पाहिजे, जसं मी आता बोलून गेलो. आणि त्याचे क्रिटिक्स काय, मग क्रिटिक्स कुठं असणार, येस सायंटिफिक मेथड जरी असली तरी आपण डायरेक्टली हे क्रिटिक्स जे असतो ते पाहत असतो की सायन्समध्ये सुद्धा कुठंतरी एक असा पण वर्ग आहे म्हणणार की सायन्सचंही असं सांगता येत नाही की जी एक फॉल्सिफायबिलिटी नावाचा कन्सेप्ट असतो, तर तोही कन्सेप्ट काय असतो, त्यावरून त्याचं क्रिटिक्स ठरवण्यात येतं सायन्स आणि सायंटिफिक मेथडचं. तर सायन्सच्या बद्दल आपल्याला ते तिथं बघायचं असते, ते कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे, सायन्स नेमकं काय आहे, आणि त्या सायंटिफिक मेथड जे आपण यूज करतोय त्या प्रत्येक वेळी लागू पडूच शकतात का, की त्याच्यामध्येही काहीतरी लॅकुनाज आहे का, त्याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेमॅटिक असू शकतात का, हे असं विचारलेला प्रश्न. तर सोशल फॅक्ट ही नेमकी कशी ऍक्ट होत असते. सोशल फॅक्ट नेहमी बघितलेली आहे की हे एक एक्सटर्नल थिंग म्हणून काय, एक एक्सटर्नल वस्तू म्हणून व्यक्तीवर ऍक्ट होत असते आणि व्यक्तीला बाध्य करत असते ती कोणातरी मार्गाने ऍक्शन, पर्टिक्युलर जो वे आहे ठरवलेला मार्ग, तर त्याच मार्गाने ऍक्शन करण्यासाठी बाध्य करत असते. तर सोशल फॅक्ट हा इमिल डर्किमचा स्टडी करत असताना डायरेक्ट जो आहे तुम्हाला या टॉपिकवर दिसेल. अँड थिअरी ऑफ डिव्हिजन ऑफ लेबर इन द सोसायटी. आता जे डिव्हिजन झालेलं आहे लेबर, तर त्यामध्ये ऑर्गॅनिक डिव्हिजन ऑफ लेबर ऑफ सोसायटी म्हणजे ट्रॅडिशनल सोसायटी आणि मॉडर्न सोसायटी, तर जे आहे मेकॅनिकल डिव्हिजन ऑफ लेबर आहे की ते ऑर्गॅनिक फॉर्म मध्ये डिव्हिजन ऑफ लेबर आहे, हा जो स्टडी आहे हा काय आहे, इमिल डर्किमने दिलेला डायरेक्ट. तर हा क्वेश्चन जरी असला तरी हा दोन्हीही मुद्दे डायरेक्टली आपल्या सिलेबसमध्ये जर तुम्ही जे बेसिक स्टडी जरी केला तरी तुम्हाला त्याचं उत्तर जे आहे प्रॉपरली इथे डील करता येईल. आणि मग प्रश्न विचारलेला आहे हायरार्की आणि इक्वॅलिटीच्या वर आहे. इक्वॅलिटी हा स्ट्रॅटिफिकेशन रिलेटेड क्वेश्चन असू शकतो का, येस. डिस्कस द कन्सेप्ट ऑफ इक्वॅलिटी अँड हायरार्की इन इंडियन कंटेक्स्ट. मग इक्वॅलिटी कशा पद्धतीची आहे, ती इक्वॅलिटी इस्टॅब्लिश होताना काय नेमकं असतं, फारच जनरलिस्टिक क्वेश्चन आहे. हायरार्की म्हणजे काय, तर ग्रेडेड इनइक्वॅलिटी कशी तयार होते आणि त्यामुळं ती जर ग्रेड केली इनइक्वॅलिटी तर त्याच्यातून हायरार्की कशी इस्टॅब्लिश होते, यासारखे कन्सेप्ट आहे. इनइक्वॅलिटी जो आहे, इक्वॅलिटी जो आहे, इक्वॅलिटी म्हणजे काय, जे रिसोर्सेस आहे वगैरे त्याचं इक्वल डिस्ट्रीब्युशन करणं म्हणजे काय, यासारख्या गोष्टी यामध्ये इन्व्हॉल्व होईल. आणि क्वेश्चन जे आहे त्याचं उत्तर द्यायला पण आपण डायरेक्ट लिहू शकतो. कोणताच प्रश्न असा मला दिसलेला नाहीये की ज्यामध्ये तुम्हाला खूप असा अनालिटिकल काहीतरी माहिती नसताना थोडंफार अंडरस्टँडिंग असेल, नॉलेज असेल, त्याबद्दल वाचलेलं असेल, प्रॉपर नोट्स हाताळल्या असतील तर डुएबल आहे. खूप लवकर जो आहे याचा सिलेबस कंप्लीट होत असतो. आणि त्यानंतर पुढचा क्वेश्चन विचारलेला आहे, येस. तो पुढचा क्वेश्चन जो आहे, मग तुम्हाला माहिती आहे क्वेश्चन 1 आणि क्वेश्चन 5 हे 10-10 मार्काचे असतात. तर यामध्ये काय विचारलेलं आहे, एक्सप्लेन द फॉर्मल, एक्सप्लेन फॉर्मल अँड इनफॉर्मल ऑर्गनायझेशन ऑफ वर्क. हा ही डायरेक्ट क्वेश्चन आहे डायरेक्ट जे टॉपिक दिलेलं आहे. मग फॉर्मल वर्क आणि इनफॉर्मल वर्क, मग त्याचं रेग्युलेशन वगैरे यासारख्या गोष्टी ज्या आहेत इथं डील होणार आहेत. तर फॉर्मल वर्क कशाला म्हणतात, कारण आजकाल गिग इकॉनॉमी वगैरे किंवा एआयच्या युजमुळे किंवा स्ट्रीट वेंडर जे आहे, इनफॉर्मलायझेशन ऑफ लेबर जे असतं त्यामध्ये फॉर्मल लेबर काय असतं आणि फॉर्मल रेग्युलेशन जर झालं तर त्याचे काय बेनिफिट असू शकतात, या सर्व गोष्टी काय आहे आपल्याला इथं या टॉपिक मध्ये डायरेक्टली आपल्याला डील करता येऊ शकतात. त्यानंतर पुढचा जो विचारलेला क्वेश्चन आहे तो विचारलेला आहे प्रेशर ग्रुपवर. प्रेशर ग्रुप म्हणजे काय, दबाव गट. दबाव गट म्हणजे कोणीही
कसं असते प्रेशर ग्रुप, जसं नावातच आहे दिलेलं, सोशिओलॉजीमध्ये बऱ्याच जे की टर्म्स आहेत नावातच सर्व आहे. दबाव गट म्हणजे जी पॉलिटिकल पॉवर जी आहे अक्वायर करत नाहीये, आपल्या जवळ स्वतःजवळ जी आहे राजकीय पॉवर ठेवत नाहीये, परंतु जेही ते पॉवर एक्झिक्यूट करत असतात त्या व्यक्तींना इन्फ्लुएन्स करत असतात आपल्यासाठी काहीतरी निर्णय घेण्यासाठी, त्याला प्रेशर ग्रुप असं म्हटलं. सिंपल लेमॅन टर्म्स मध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. आणि मग प्रेशर ग्रुप अँड पॉलिटिकल पार्टी, इम्पॉर्टन्स ऑफ प्रेशर ग्रुप तुम्हाला माहितच आहे. मग असे प्रेशर ग्रुपमुळे काय काय होतं, बऱ्याच वेळा जे वल्नरेबल सेक्शन्स असतील किंवा मग असे इन्फॉर्मल सेक्टरवाले असतील किंवा मग लेबर फोर्स असेल, यांचे प्रेशर ग्रुप ऑटोमॅटिकली काय होणार, गव्हर्नमेंटला काय करणार, प्रॉपरली एक्झिक्यूट करावं लागणार डिसिजन त्या मार्गाने. आणि पॉलिटिकल पार्टी इम्पॉर्टंट, पॉलिटिकल पार्टीमुळे काय होऊ राहिलं, डेमोक्रेसी जी आहे, वेगवेगळ्या आयडिओलॉजीज जी आहेत, लोकांना काय मिळतंय, चॉईसेस मिळत आहेत की अकॉर्डिंग टू दॅट पॉलिटिकल पार्टीज आयडिओलॉजी चूज करण्यासाठी की आपल्याला कोण्या पद्धतीनं कोणत्या वेनं आपण स्वतः गव्हर्न होऊ शकतो. त्यामुळे पॉलिटिकल पार्टी आहे डेमोक्रेसीमध्ये खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. तर त्या रिलेटेड हा क्वेश्चन विचारलेला होता. त्यानंतर सी मध्ये विचारलेला डिफाईन अँड डिस्कस अॅनिमिझम आणि प्लुरलिझम. रिलिजनच्या रिलेटेड कॉन्सेप्ट आहे. डायरेक्ट जे आहे दोन की टर्म पकडून क्वेश्चन विचारलेला तर अॅनिमिझम आणि प्लुरलिझम मध्ये काय फरक आहे, प्लुरलिझम असल्यानंतर त्याचा समाजावर, भारताच्या समाजावर काय इम्पॅक्ट पडतो, अॅनिमिझम जे असते ट्रायबल सोसायटी किंवा प्रिमेटिव्ह फॉर्म मध्ये जेव्हा रिलिजन होता किंवा सोसायटी होती तेव्हा का म्हणून ही प्रॅक्टिस केला जायचा, टायलरचा जो कॉन्सेप्ट आहे तो आपल्याला इथं बघायला मिळतो. आणि प्लुरलिस्टिक असल्यामुळं काय ऍडव्हान्टेज वगैरे सोसायटीचे असू शकतो का. मग त्यानंतर प्लुरलिझम असल्यामुळं डेमोक्रेसीवर त्याचा काही इम्पॅक्ट पडतो का, असं बरंच काही डिस्कशन काय होऊ शकतो या क्वेश्चन मध्ये कव्हर होऊ शकतो, जो की रिलिजन अँड सोसायटी मधून आपल्याला हा क्वेश्चन डायरेक्टली पाहायला मिळतो. त्यानंतर महत्वाचा एक येतोय प्रश्न, तो म्हणजे डिस्कस द चेंजिंग नेचर ऑफ फॅमिली अँड मॅरेज सिस्टम इन इंडिया. आता तुम्ही माहिती आहे समाजाचं स्ट्रक्चर जे आहे ते चेंज होत आहे, इंडस्ट्रियलायझेशन होत आहे, जनरेशन जी आहे जेनजी मध्ये शिफ्ट होते, आर्टिफिशियल इंटेलिजन्स येत आहे, त्यामुळं वे ऑफ कम्युनिकेशन जे आहे यामध्ये चेंज होऊ राहिलं, कल्चरल लॅग सारखे कॉन्सेप्ट जे आहे इंट्रोड्यूस होऊ राहिलेला आहे. मग त्याचाच कुठं ना कुठं फॅमिलीवर त्याचा इम्पॅक्ट होतो, मॅरेज सिस्टीमवर इम्पॅक्ट होतो. मग आता तुम्ही बघितले असेल की लिगल सिस्टीम सुद्धा काय होतं त्या पद्धतीने डेव्हलप होत आहे. क्रिमिनलायझेशन ऑफ होमोसेक्शुअलिटी जी आहे ती आता नाकारण्यात आलेली आहे आणि त्यामुळे असे हे क्वीर जे आहेत ते फॅमिलीज क्रिएट करतायत. जे फॅमिली रिलेशन्स आहे हे काही बेसिस नसू शकतं आजकाल फॅमिली क्रिएट करण्याचं, कारण की त्या प्रमाणात सोसायटी आहे हळूहळू इव्हॉल्व्ह होत आहे. मॅरेज सिस्टीम मध्येही वुमन एम्पॉवरमेंट असेल, एज्युकेशन जो आहे याचा इम्पॅक्ट असेल, शिक्षणाचा प्रभाव असेल, यामुळे ही मॅरेज एज मध्ये किंवा चॉईसेस कन्सेंट मध्येही चेंजेस आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतरचा प्रश्न विचारलेला आहे एज्युकेशन आणि सोशल चेंज. आता एज्युकेशन सिस्टीम मुळे तुम्ही माहिती आहे समाजामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने बदल होत जातो. मग ही सेक्युलर एज्युकेशन सिस्टीम मुळे समाजाचा वेगवेगळे डायमेन्शन, जसं आपण इथं वुमन एम्पॉवरमेंट सांगितलं, एज्युकेशन सांगितलं, तोच एज्युकेशन आणि सोसायटीमध्ये काय चेंजेस झाला तर जसं आपण बघितलं मॅरेज सिस्टीम मुळे मध्ये जे आहे एज्युकेशन मुळेच बऱ्या प्रमाणात चेंज दिसतंय. त्यानंतर एज्युकेशन मुळे स्किल सेट जे आहे ते अक्वायर करण्यासाठी हेल्प होत आहे. एज्युकेशन मुळे काय होत आहे, तुमची जी आहे महिलाचं सक्षमीकरण झालं, समाजामध्ये वेगवेगळे जे रिलिजियस ऍस्पेक्ट होते जे की सुपरस्टिशियस बिलीफ होते त्याही बिलीफ मधून बाहेर पडण्यासाठी कुठेतरी मदत होत. तर एकूणच काय आहे, रिलिजन असेल, कास्ट सिस्टीम असेल, जॉब असेल किंवा मग जे ही सेक्युलर इन्स्टिट्यूशन असतील, सेक्युलरायझेशन ऑफ इन्स्टिट्यूशन दॅट इज ऑल्सो पॉसिबल बिकॉज ऑफ एज्युकेशनच्या इन्स्टिट्यूशनमुळे. आणि यासोबत पॉझिटिव्ह ऍस्पेक्ट सोबत एज्युकेशनचा काही निगेटिव्ह डायमेन्शन रूट लर्निंग वगैरे मुळे आणि जे आहे डेमोग्राफिक डिव्हिडंड जे आहे आज आपण प्रॉपरली रीप करू शकत नाही आहे, हे पण आपल्याला इथं मेन्शन करू शकतो. त्यानंतरचा क्वेश्चन जर बघितला तर आपल्या लक्षात येईल की येस बघा, तर क्वेश्चन असा आहे इथं विचारण्यात असा आलेला आहे की डिस्कस द नेचर ऑफ अ ट्रान्झिशन फ्रॉम द फ्युडल सोसायटी टू अ इंडस्ट्रियल कॅपिटलिस्ट सोसायटी आहे. तर इथं काय विचारलेलं आहे, ट्रान्झिशन बद्दल बोललेलं आहे की फ्युडल सोसायटीमध्ये काही कॅरेक्टरिस्टिक्स होते का, तर मग ते आपल्याला आधी माहिती पाहिजे. तर त्या मोडमध्ये काय आहे आणि इंडस्ट्रियल कॅपिटलिस्ट सोसायटी मार्क्सचा जर अभ्यास केला असेल तर आपल्या लक्षात येईल फ्युडल मध्ये आणि इंडस्ट्रियल कॅपिटलिस्ट सोसायटीमध्ये काय चेंजेस होते.
कोणता जो ऑक्युपेशनचा जो बेसिस होता, फ्युडलमध्ये काय होता, त्यानंतर जे लेबर होतं त्यामध्ये काय चेंजेस झालेले आहे का, बाकीचे जे इन्स्टिट्यूशन आहे यामध्ये काही चेंजेस झालेले आहे. कारण की ट्रान्झिशन फ्रॉम फ्युडल सोसायटी टू इंडस्ट्रियलिस्ट कॅपिटलिस्ट सोसायटी असं जेव्हा होत असते तेव्हा फ्युडल सोसायटी जी आहे ही इकॉनॉमिक बेस आहे, तर इतर इन्स्टिट्यूशन मध्ये त्याचा परिणाम होणार, आणि कॅपिटलिस्ट सोसायटी जी औद्योगिक भांडवलशाही आहे यामुळेही काहीतरी चेंज होतं. तर तुम्ही इन जनरलही ऑब्झर्व केलं तरी ते शक्य आहे, परंतु मार्क्स पर्स्पेक्टिव्ह जो आहे हा आपल्याला इथं मेन्शन करावा लागणार आहे. त्यानंतर क्रिटिकली इव्हॅल्युएट द रोल ऑफ अ सिव्हिल सोसायटी इन डेमोक्रेसी असं विचारलेलं आहे. सिंपल आहे, सिव्हिल सोसायटी म्हणजे नेमकं काय हे जर आपण अभ्यासलं की सिव्हिल सोसायटीचा बेसिक रोल काय असू शकतो समाजामध्ये, आणि डेमोक्रेसी जी आहे तेवत ठेवण्यासाठी ही जी आहे नागरिक समाजाची जी आहे भूमिका, या भूमिकेचं आपण मूल्यमापन आरामशीर करू शकतो. जर तुम्हाला टॉपिक मध्ये सिव्हिल सोसायटी म्हणजे नेमकं काय आणि डेमोक्रेसीवर त्याचा इम्पॅक्ट काय पडतो, लोकशाहीवर त्याचा इम्पॅक्ट काय पडतो, का म्हणून प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही ऍडमिनिस्ट्रेशन असेल किंवा एकूणच गव्हर्नमेंटमध्ये काय असू शकतं, आपला आवाज व्हॉइस पोहोचवण्यासाठी अशा सिव्हिल सोसायटी यामध्ये कोणते एनजीओ वगैरे असतील तर त्यांचा रोलही कसा महत्वपूर्ण ठरू शकतो. मग ते इरॅडिकेशन ऑफ पॉवर्टी पासून तर बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत सोशियल इव्हिल्स असतील हे पण आपण इथं लिहू शकतो. पण इथं क्रिटिकली इव्हॅल्युएट म्हणते तर सो दॅट आपल्याला अशाही काही गोष्टींचं मूल्यमापन करावं लागेल जिथं रेग्युलेशन जे आहे ते इस्टॅब्लिश केलं जातं. कारण आपण पाहिलेलं आहे की निगेटिव्ह रोल ऑफ द सिव्हिल सोसायटी हे सुद्धा कुठंतरी पॉलिटिक्स मध्ये इंटरफेरन्स करताना दिसून येतं. तर तो जो मुद्दा आहे तो इथं आपल्याला कुठंतरी लिंक करायचा. त्यानंतर डिफरन्स बिटवीन लिनिएज आणि डिसेंट, डायरेक्ट इनशिप वाला क्वेश्चन आहे. तर वंशावळ आणि वंश परंपरा या दोन्ही टर्म, लिनिएज कसं असतात, डिसेंट कसं असतात, लिनिएज जे आहे ते डिसाइड करताना काय असतंय, त्यानंतर जे प्रॉपर्टी जी आहे त्याचं डिस्ट्रीब्युशन होण्यासाठी कोणता फॅक्टर इथं महत्वाचा आहे हे आपण किनशिप मध्ये प्रॉपरली स्टडी नेहमी करत असतो. आणि त्याच रिलेटेड हे दोन मध्ये डिफरन्स जो आहे हा डायरेक्टली विचारलेला आहे. डायरेक्ट तुम्हाला याचं आन्सर जे आहे ते काढावं लागणार आहे. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन 7 मध्ये काय विचारलं ते बघूया. क्वेश्चन 7 मध्ये तुम्हाला इथं विचारलेलं आहे पॅट्रियार्की म्हणजे पुरुष प्रधान संस्कृतीबद्दल इथं विचारलेलं आहे. पुरुष सत्ताक पॅट्रियार्की आणि सेक्शुअल डिव्हिजन ऑफ लेबर. किती सोपा आणि सरळ क्वेश्चन आहे. जर आपल्याला पॅट्रियार्की ही काय आहे, GS1 चे जे टॉपिक्स आहे ना, GS1 मध्ये सोसायटी तोही काहीतरी इथं इन्क्लूड करण्याचा प्रयत्न इथं केलेला दिसून येतो. इव्हॅल्युएट करते पॅट्रियार्की सेक्शुअल डिव्हिजन ऑफ लेबर मध्ये कसा झालेला. तर मग पॅट्रियार्की पुरुष पद संस्कृती आहे. अर्निंग जी आहे ब्रेड विनर ते कोणा व्यक्तीला समजलं जातं. महिलांचं कशा पद्धतीनं शोषण जाते. डिग्री ऑफ इंटरसेक्शनॅलिटी जी आहे तो कन्सेप्ट पण आपण इथं लावू शकतो की यस त्याचा इम्पॅक्ट जो आहे स्त्रियांवर कसा पडतो. डबल बर्डनचा इम्पॅक्ट जो असतो, कारण सेक्शुअली काय करतोय डिव्हिजन झालेलं आहे लेबरचं. मग जे पिंक पॉलरायझेशन ऑफ जॉब असे काही जे की टर्म्स आहेत ते आपण इथं डायरेक्टली पुट करू शकतो, लिहू शकतो. त्यानंतर क्वेश्चन 7वा काय विचारलेला आहे, रोल ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी इन सोशल चेंज. आता किती सिंपल गोष्ट आहे ही. सायन्स किंवा सायंटिफिक मेथड जी आहे, आता या जमान्यामध्ये टेक्नॉलॉजीचे जर आहे त्यामुळे सोसायटीमध्ये किती चेंज होत आहे बघा. आता इव्हन व्हेकल्स पासून मॉडर्न टेलिव्हिजन सेट पर्यंत आणि त्यानंतर सोशल जो ऍस्पेक्ट आहे बघा, याचा ब्रॉडर पर्स्पेक्टिव्ह आहे. तुम्ही कितीही याचं एक्सटेन्शन करू शकता. AI पर्यंत सुद्धा आल्यामुळं त्या टेक्नॉलॉजीचा इम्पॅक्ट सोसायटीयल स्ट्रक्चरवर कसा पडतोय, तर त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट काय आहे सोसायटीमध्ये होतोय कसं, कोणकोणत्या गोष्टीमध्ये सुविधा क्रिएट होत आहे आणि त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट पण कसा होईल तो आपल्याला या क्वेश्चनमध्ये डिस्कस करावा लागेल. त्यानंतर क्वेश्चन 7 येतोय सोशल मुवमेंट आणि कलेक्टिव्ह ऍक्शन याबद्दल विचारलेला प्रश्न आहे. तर बघा, सामाजिक चळवळ आणि सामूहिक कृती या दोन्ही गोष्टींचं म्हणजे नेमकं काय. तर सोशल मुवमेंट हा चॅप्टर जो आहे पेपर 2 मध्ये पण आहे आणि पेपर 1 मध्ये पण मेन्शन केलेला आहे. तर पेपर 1 मध्ये हा डायरेक्ट पॉइंट येतो पॉलिटिक्सच्या रिलेटेड जो आहे, पॉलिटिक्स अँड सोसायटी. तर सोशल मुवमेंट आणि कलेक्टिव्ह ऍक्शन. कलेक्टिव्ह ऍक्शन म्हणजे नेमकं काय आणि सोशल मुवमेंट इमर्ज कशी होऊ शकते, कलेक्टिव्ह ऍक्शन ही सोशल मुवमेंटसाठी कारणीभूत ठरू शकते का, की कलेक्टिव्ह ऍक्शन प्रत्येक वेळी सोशल मुवमेंटमध्ये ट्रान्सफर होते, की कलेक्टिव्ह ऍक्शन ही कधी कधी त्याचं जे आहे
नाहीसे पण होऊ शकते. या रिलेटेड जर बेसिक कॅरेक्टरिस्टिक बेसिक गोष्टी जर तुमच्या इथं क्लिअर असेल तर तुम्ही हे डायरेक्टली काय करू शकता, क्वेश्चन जो आहे तो हँडल करू शकता. मग त्यानंतर बेसिकली क्वेश्चन 8 मध्ये काय विचारण्यात आलेलं आहे हे बघा. येस, इथं विचारलेलं आहे की रिलिजियस रिवायवलिझम लीड्स टू सेक्युलरायझेशन ऑफ और फंडामेंटलिझम कम्युनिटी. आता रिलिजियस रिवायवलिझम म्हणजे काय हे आपल्याला आधी माहिती पाहिजे. तर रिवायवल करणं म्हणजे काय, रिलिजियसला वापर आणणं. का गरज भासली, काहीतरी गरज भासली, रॅशनॅलिटीच्या मागे आपण लागलेलो होतो. मग आता हा थोडा ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन विचारलेला. मग हा सेक्युलरायझेशन होतं की फंडामेंटलिझम कडे होतं. आता एखाद्या वेळेस रिलिजियस रिवायवल झाल्यानंतर ते फंडामेंटलिझम कडे कधी ट्रान्सफर होतं, तर फंडामेंटलिझम म्हणजे नेमकं काय आणि फंडामेंटलिझम कडे का ट्रान्सफर होतं आणि सेक्युलरायझेशन म्हणजे काय, किंवा एखाद्या वेळेस धर्माचा उदय होतो तर तो सेक्युलर इन्स्टिट्यूशनचा वापर करून सेक्युलर ज्या गोष्टी आहेत जसं की टेक्नॉलॉजी असेल इत्यादी गोष्टींचा वापर करून काय होते, जी संस्कृती आता मॉडर्न झालेली आहे त्यामध्ये तिची अडॅप्टिबिलिटी शोधण्यासाठी, धर्माला पुनरुज्जीवित करण्यासाठी नवीन ट्रेंड युथ मध्ये कसं प्रोपॅगेट व्हायचं या गोष्टी जर पाहायचं झालं सेक्युलरायझेशन होऊ शकते. की नवीन ट्रेंड प्रमाणे नवीन गोष्टींप्रमाणे धर्म काय करतोय, गोष्टी अडॅप्ट करायला लागतो. किंवा याही विरुद्ध होऊ शकतं की नाही आपल्याला जुना काळच पाहिजे आहे, तर रिवायवलिझम काय देऊ शकते, फंडामेंटलिझम नाही जुन्याकडेच चला, नवीन गोष्टी बरोबर. सोशिओलॉजिकल थेअरी ऑफ अ पॉवर ही डिस्कस केलेली आहे. डायरेक्ट क्वेश्चन आहे. पॉवरच्या सोशिओलॉजीच्या थेरीज आहेत. इलाइट थेअरी असेल, मार्क्सिस्टचा कॉन्फ्लिक्ट वाला असेल, वेबेरियन पर्स्पेक्टिव्ह असतील, अशा वेगवेगळ्या थेअरी मध्ये यामध्ये इलाइट थेअरीमध्ये मग मिलची थेअरी असेल, त्यानंतर पेरेटोची थेअरी असेल, अशा वेगवेगळ्या थेअरीज ज्या आहेत त्या आपल्याला या क्वेश्चन मध्ये डायरेक्टली बघायला मिळणार किंवा आपण डायरेक्टली याचा अभ्यास करत असतो सोशिओलॉजीमध्ये. त्यानंतर विचारलेला आहे डिपेंडन्सी थेअरी ऑफ डेव्हलपमेंट. डेव्हलपमेंटची डिपेंडन्सी थेअरी हा जो कॉन्सेप्ट आहे डेव्हलपमेंटला एका वेगळ्या पर्स्पेक्टिव्हनं बघणं इथून चालू झालं. इथपर्यंत असं समजलं जातं की डेव्हलपमेंट जी आहे सर्वांसाठी आहे, इन्क्लुझिव्ह असतं असं असतं. परंतु जिथं कंट्रीज आहे वेगवेगळ्या, एजी फ्रँकचा वगैरे कॉन्सेप्ट इथं असतो, स्पेनचा कॉन्सेप्ट इथं आपल्याला लागू पडताना दिसतो. तेव्हा डिपेंडन्सी किंवा एखादा जो नेशन आहे तो सॅटेलाइट म्हणून कसा ऍक्ट होतो, पुअर जे मेट्रोपोलिस असतात ते नेशन कसे असतात, या सर्व गोष्टी ज्या आहेत म्हणजे पुअर नेशन, डेव्हलप नेशन आणि माल पुरवणारा, कच्चा मालाची आयात करणारा, असं भारताचा कॉलोनियल इम्पॅक्टच्या वेळेस आपल्याला दिसते. आणि मग त्यातूनच डिपेंडन्सी क्रिएट होत आहे कोणामध्ये, डेव्हलपिंग नेशन मध्ये किंवा लेस डेव्हलप नेशन मध्ये. आणि जे काही डेव्हलपमेंटचा ओढा आहे तो मॅक्झिमम इथं दिसतो. म्हणजे डेव्हलपमेंट ऑफ अंडर डेव्हलपमेंट ऑफ अंडर डेव्हलपमेंट हा जो कॉन्सेप्ट आहे एजी फ्रँकचा, तर तो इथं दिसून येतो आपल्याला. तर अशा पद्धतीनं आपण हा पेपर 1 इथं ओव्हरऑल वरवरचा ऍस्पेक्ट पाहिलेला आहे. कोणत्या सिलेबसच्या कोणत्या टॉपिक मधून कोणता पोर्शन घेतलेला आहे, कशावरून क्वेश्चन फ्रेम झालेला आहे. तर आता तुम्हाला एक डायरेक्शन मिळाली असणार की कोणत्या टॉपिकवर बेसिकली क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. आणि हेच मेन टॉपिक असतात. दरवेळेस कितीही चेंजेस झाले तरी हे काही महत्वाचे टॉपिक्स वरून काय असतात, इथूनच अंदाज बांधावा लागतो, इथूनच ऍप्लिकेशन बेस जो असतो आपला वाढवावा लागतो. आणि हळूहळू जसं मी तुम्हाला सांगितलं सिरीज मध्ये 5-5 मिनिटाचे व्हिडिओ, तेव्हा तुम्ही आन्सर रायटिंग प्रॅक्टिस जी आहे प्रॉपरली करू शकता आणि करायला पाहिजेच तुम्ही. ती जर आन्सर रायटिंग तुम्ही प्रॉपरली केली तर ते रोजची लिंक, रोजचे जे आन्सर्स आहेत ते मग माझ्यासोबतच लिहिणं चालू करा, माझ्यासोबतच त्याची प्रॅक्टिस जी आहे ते चालू करा. आपण इंग्लिश आणि मराठी दोन्ही पद्धतीनं जे आहे 2 वेगवेगळे सेपरेट व्हिडिओज आपण त्यामध्ये आणणार आहोत. तर इंग्लिश मीडियमवाल्यांनी इंग्लिशमध्ये आणि मराठी मीडियम रोज किंवा दिवसात जेव्हाही येईल तेव्हा हे 2 व्हिडिओ सोबत येणार आहे. तर तुम्ही त्याचा भरपूर लाभ घ्या. आणि सोशिओलॉजी जर ऑप्शन घेण्याचा विचार करत असाल, त्याचा मेंटरशिप असेल, क्लासेस असेल, तर या गोष्टी ज्या आहेत किती इझी असू शकतात. जर प्रॉपर गायडन्स तुम्हाला मिळाला तर तुमच्या लक्षात येऊ शकतो की हाऊ इझी इट इज. ठीक आहे, तर भेटूया आपण असंच अनालिसिस साठी पेपर 2 साठी. ठीक आहे.